श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले, भडकलेल्या अग्निप्रमाणे दाहक असलेले भयंकर महातेजस्वी व शत्रूंच्या नगरांचे निर्दालन करणारे ते सुदर्शन चक्र आकाशातून खाली आल्याबरोबर हत्तींच्या शुंड दंडाप्रमाणे पुष्टबाहू असलेल्या भगवान विष्णूने अतिशय जोराने आणि वेगाने ते चक्र दानवांवर सोडले. कल्पांत समयीच्या धडाडलेल्या अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि विलक्षण वेग असलेले ते सुदर्शन चक्र पुरुषोत्तम विष्णूच्या हातातून सुटल्याबरोबर त्या दानवांवर पुन्हा पुन्हा आदळले आणि हजारो दानवांना छिन्न विच्छिन्न करीत ते रणांगणात थैमान घालू लागले. कुठे अग्नीप्रमाणे जाळून टाक, कुठे सर्व बाजूंनी घेरून टाक असे करणाऱ्या त्या सुदर्शन चक्राने दानवगणांचा फडशा पाडला आणि आकाशामध्ये भिरकावलेले ते चक्र एखाद्या पिशाच्या प्रमाणे पुन्हा पुन्हा पृथ्वीवर झडप घालू लागले आणि रणभूमीवर रुधिरपान करू लागले. तरीसुद्धा जलाची वृष्टी केलेल्या रिक्त मेघांप्रमाणे कांती असलेले ते महाबल असुर मुळीच खिन्न न होता आकाशामध्ये भराऱ्या मारू लागले आणि देवांवर पर्वतांची वृष्टी करून ते त्यांना हैराण करू लागले. नंतर अनेक प्रकारच्या मेघांप्रमाणे दिसणारे एकमेकांवर अतिशय वेगाने आपटल्यामुळे ज्यांच्या शिखरांची अग्रे इतस्ततः कोसळून पडली आहेत असे भयोत्पादक प्रचंड पर्वत फार मोठा घोष करीत आणि भयाने सर्वांचा थरकाप करीत आकाशातून वृक्षांसह पृथ्वीवर आदळू लागले. सर्व बाजूंनी त्या महापर्वतांच्या आघातामुळे अखिल पृथ्वीचा सर्व वनाम समवेत थरकाप झाला. परस्परांवर खूप जोराने ओरडणाऱ्या त्या दैत्यांचे महाभयंकर तुंबळ युद्ध सुरू झाले असता बाणांनी पर्वतांची शिखरे विदीर्ण करीत उत्कृष्ट सुवर्णभूषणांनी मढविलेल्या तीक्ष्ण बाणांनी आकाशमार्ग झाकून टाकला. त्यानंतर भडकलेल्या अग्नीप्रमाणे कांती असलेले व आकाशामध्ये संचार करणारे सुदर्शन चक्र विलक्षण संतापले आहे असे कळताच देवांनी हैराण केलेले महान असुर धरणीमध्ये आणि सागरामध्ये शिरले. अशा प्रकारे असुरांवर विजय मिळवल्यानंतर देवांनी मंदर पर्वताचा यथोचित सत्कार केला आणि त्याला त्याच्या ठिकाणी पोचता केला. आकाश आणि स्वर्ग संपूर्णपणे दणाणून सोडून सारे देव अमृत बरोबर घेऊन आल्या वाटेने स्वस्थानी परतले. याप्रमाणे अपरिमित आनंद प्राप्त झालेल्या देवांनी ते अमृत सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवले आणि ते अमृताचे निधान व्यवस्थितपणे जपण्यासाठी सर्व देवांनी व इंद्राने ते नाराच्या ताब्यात दिले. सौती म्हणाला, ज्या अमृत मंथनातून तो अतुल पराक्रम असलेला उच्चैश्रवा नामक अश्व निर्माण झाला त्या अमृत मंथनाचा सारा वृत्तांत मी आपणास कथन केला आहे. त्या उच्चैश्रवा नामक अश्वाचा वृत्तांत ऐकल्यावर कद्रू विनतेला म्हणाली, विनते, या उच्चैश्रवा अश्वाचा वर्ण कोणता आहे ते मला चटकन सांग. विनता म्हणाली, हा अश्वराज पांढऱ्या रंगाचाच आहे, पण तुला माझे म्हणणे पटत नसेल तर त्याचा वर्ण कोणता आहे ते तू सांग, म्हणजे आपण दोघी या बाबतीत पैज मारू. कद्रू म्हणाली, या अश्वाची शेपटी काळ्या रंगाची आहे असे मला वाटते.
ठीक आहे, तू इकडे ये आणि माझ्याबरोबर पैज लाव आणि तू जर पैज हरलीस तर माझी दासी होण्याचे तू कबूल कर. मी जर पैज हरले तर तुझी दासी होईन. असे त्या दोघींनी एकमेकींजवळ कबूल केले आणि तो घोडा कोणत्या रंगाचा आहे याची खात्री करून घेण्यासाठी उद्या आपण तो पाहू असे म्हणून त्या दोघी आपापल्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर कद्रूच्या पोटात कपट आले आणि ती आपल्या 1000 पुत्रांना म्हणाली, या विनतेची दासी होण्याची पाळी मजवर येऊ नये यासाठी तुम्ही ताबडतोब काजळाप्रमाणे काळ्या कुळकुळीत केसांचे रूप धारण करा आणि त्या उच्चैश्रवा अश्वाच्या शेपटाला जाऊन चिकटा. मी जी ही आज्ञा तुम्हाला करीत आहे त्याप्रमाणे ताबडतोब झाले पाहिजे. परंतु कद्रूच्या त्या 1000 पुत्रांनी तिची आज्ञा झिडकारून लावली. त्यामुळे तिने पांडवांचा प्रज्ञावंत वंशज राजर्षी जनमेजय याने सर्पसत्र आरंभिल्यावर अग्नी तुम्हाला सर्वांना जाळून टाकील असा आपल्या भुजंगपुत्रांना शाप दिला. कद्रूने आपल्या पुत्रांना दिलेला हा अतिशय क्रूर शाप दैववशात स्वतः पितामह ब्रह्मदेवानेच ऐकला आणि सर्पांची संख्या पृथ्वीवर अमर्याद वाढली आहे असे पाहून लोकांचे हित करण्याच्या बुद्धीने ब्रह्मदेवाने आणि सर्व देवगणांनी कद्रूने आपल्या पुत्रांना दिलेल्या त्या शापाचे स्वागतच केले. या बलाढ्य भुजंगांचे सामर्थ्य अपार आहे आणि त्यांचे विष अत्यंत जहाल आहे. दुसऱ्यांचा जीव घेण्यासाठी टपलेल्या या भुजंगांचे विष अत्यंत दाहक असल्यामुळे त्यांच्या मातेने त्यांना शाप दिला. हे पृथ्वीवरील लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगलेच झाले आहे. इतकेच नाही तर दुसऱ्याला नित्यपीडा देणे हा ज्यांचा उपजत स्वभाव आहे अशा इतर प्राण्यांना सुद्धा दैव असेच प्राणांतिक शासन करील. असे म्हणून ब्रह्मदेवाने कद्रूची तारीफ केली आणि कश्यप मुनींना हाक मारून तो त्यांना म्हणाला, हे पवित्र कश्यपा, तुझे पुत्र असलेल्या या सर्पांचे विष भयंकर दाहक आहे आणि त्यांच्या फणाही भयंकर आहेत. यामुळे त्यांच्या मातेने त्यांना जो शाप दिला आहे त्याबद्दल तू थोडासुद्धा क्रोध बाळगू नकोस, कारण यज्ञामध्ये सर्पांचा समूळ नाश ही गोष्ट अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाने प्रजापती कश्यपाचे असे बोलून समाधान केले आणि त्या थोर ऋषीला विष उतरविणारी विद्या दिली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.